6 डिसेंबर 1992 जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक गेले होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर होते आणि तो ढाचा जेव्हा पडला ढाचा पडल्यानंतर तेथे जो ज्या विटा होत्या त्यातली एक वीट त्याला बाळा नांदगावकर घेऊन आले होते. त्याच्याकडे सध्या 2 विटा होत्या, एक आहे त्याच्याकडे घरी, दुसरी वीट आहे. आणि तुम्ही जरी वीट बघितली त्याचं वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचे कन्स्ट्रक्शन काय होते. का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा? कारण टेंडर्स निघायची नाही. त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये मी देतो, तुम्ही याचं वजन करून बघा. पण आज जेव्हा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता. आज काय वाटतंय तुम्हाला? खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं, ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत. काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिले तुमच्या हातात, ही वीट दिल्यावर? हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला राम मंदिर ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक वीट आणायची, म्हणजे ती उठली असेल ती. कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचंय, पूर्ण व्हायचंय. तर ती एक वीट मला असं वाटतं की लवकरच मिळेल. आज बाळासाहेब नाहीये परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्यावेळी म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी ती देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं? खूप आनंद झाला.